दुसरं जे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासमोर आले ते स्मिता वागचौरे झांजुर्णे. व्यवसायाने त्या डेंटिस्ट आहेत. त्यांचा अल्प परिचय या ठिकाणी विद्याताई करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी विद्या शिंदे, सुयश सेंट्रल स्कूलची प्रिन्सिपल आहे. स्मिताचा परिचय करून देण्यापूर्वी मला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करायचं आहे. तुमच्या शाळेच्या सगळे मुख्याध्यापक, प्रिन्सिपल सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. का तर मी म्हटलं तसं सोलापुरात एक 300पेक्षा जास्त शाळा आहेत. आमचे शिक्षक जवळजवळ 45 ते 50 शाळांमध्ये 4-4 वेळा गेले आणि त्यातल्या 18 शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रतिसाद दिला. म्हणजे त्या मुख्याध्यापकांना, तुमच्या मुख्याध्यापकांना असं वाटलं की इथं गेल्यानंतर माझ्या मुलाला काहीतरी मिळेल, मुलीला काहीतरी मिळेल. म्हणजे दरवर्षी ठराविक शाळांचा रिस्पॉन्स असतो. विशेष कौतुक सेंट जोसेफ बार्शी, आर्या पब्लिक स्कूल. म्हणजे 70-75 किलोमीटरवरनं ही मुलं प्रवास करून आज आली, पुन्हा जाणार, पुन्हा उद्या येणार. खरंच कौतुक वाटतं. आणि आणखी विशेष आनंद, माझ्या शाळेच्या मुली पण आज भरपूर आलेल्या आहेत, सेवा सदनच्या मुली. मी सेवा सदनची आहे, त्यामुळं तोही वेगळा आनंद आहे. तर आता बघूया कोण आहे ही स्मिता. नाव तर कळलं तुम्हाला, डॉक्टर स्मिता वागचौरे. ही मुळातली सोलापूरची आहे. म्हणजे माहेरचं आडनाव वागचौरे, आता ती पुण्याला असते. झांजुर्णे आडनाव आहे. ज्या वेळेला आपण एखाद्याची ओळख मागवून घेतो, बायोडाटा मागवतो कुठल्याही पाहुण्यांचा, त्यावेळेला ठराविक वाक्य असतात. जन्म कधी झाला, शिक्षण काय झालं, आत्ता कुठे जॉब करतो, काय स्पेशालिटीज आहेत, अशा ठराविक स्टेप्स आहेत. हिला पण मी मागवला की तुझा बायोडाटा दे. तर तिच्या बायोडाटामध्ये पहिल्या 2 ओळी काय होत्या, तर पहिलं वाक्य होतं मदर ऑफ 2 किड्स. मला असं वाटलं की तिची प्रायोरिटी, तिच्या आयुष्याची प्रायोरिटी पहिली तिची 2 मुलं आहेत. दुसरं वाक्य काय होतं, हाऊसमेकर ऑफ झांजुर्णे फॅमिली. दुसरी प्रायोरिटी तिचं कुटुंब आहे तिचं. आणि हे दोन्ही सांभाळून ती मुलगी काय काय करते, आपले डोळे विस्फारत जातात. काय काय करते ही मुलगी. म्हणजे मला असं परवा कौतुक वाटलं, घरातल्या गौरी गणपतीचं सुद्धा सगळं स्वतः करते. हिच्या घरामध्ये 4 पिढ्या राहतात. म्हणजे हिचे आज्जे सासू सासरे हे दोघं, ह्यांची 2 मुलं, असे 4 पिढ्यांचं सगळं घरी करते ही मुलगी. सगळं घरी करते. स्वतःचं 17 वर्षापासून डेंटिस्ट आहे ती, तो व्यवसाय करते. आणि त्याच्याशिवाय काय करते. म्हणजे मला इतकं कौतुक वाटतं एक विद्यार्थिनी म्हणून पण, आणि एक मुलगी की तिच्याही काय म्हणतात, दिवसाला 24च तास आहेत, कसंही जमवते सगळं. आणि तिचं नातं पण, मी मध्ये तिच्या घरी गेल्यावर तिचं घरच्यांशी नातंही बघितलं, सासू सासऱ्यांशी तिची वागण्याची पद्धत बघितली. ही मुलगी मला एवढी आवडून गेली. परवाच मागच्या महिन्यात योग आला तिच्याकडे जायचा. मधल्या एक 20-25 वर्षात आम्ही भेटलोही नव्हतो. म्हणजे जेव्हा ती क्लासला होती मग आमच्याकडे, त्याच्यानंतर माझी तिची भेट झाली नव्हती. आता ही मुलगी काय करते ते ऐका. आयर्न मॅन हे ऐकलंय का तुम्ही माहीत नाही, तिच्याकडूनच आपण ऐकूया. आयर्न मॅन बनण्याचं स्वप्न अनेक जणं बघतात, हजारो मुलं मुली बघतात, आणि एखाद्याच्याच आयुष्यात ते स्वप्न साकार होतं. ह्या मुलीनी 5 वेळा आयर्न मॅनचा किताब मिळवलेला आहे. फास्टेस्ट इंडियन फिमेल टू फिनिश हाफ एव्हरेस्टिंग ऑन सायकल. 2020मध्ये एव्हरेस्टला ती हाफ एव्हरेस्टिंग सायकलवर केलेलं आहे तिने. 2 वेळा, शेवटी वाजवू आपण कारण सारखंच वाजवावं लागतील. 2 वेळा पुणे गोवा रेस सायकलवर 645 किलोमीटर. 6 वेळा फुल मॅरेथॉन. आता मॅरेथॉन पण काय सगळ्यांना माहिती आहे का मला माहीत नाही, ते पण सांग एकदा आम्हाला. मॅरेथॉन काय असते, फुल मॅरेथॉन काय असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 25पेक्षा जास्त हाफ मॅरेथॉन. ती अल्ट्रा रनर आहे, अल्ट्रा सायकलिस्ट आहे. आणि सगळ्या आपल्या भारताला अभिमान वाटावा असं आफ्रिकेमध्ये 90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारी भारतातील 3ऱ्या क्रमांकाची फास्टेस्ट महिला आहे.
आणि एवढंच ती करत नाही, ती खूप सुंदर रांगोळ्या काढते, सुंदर फोटोग्राफी करते. म्हणजे आत्ता ते गौरीच्या वेळचे मी ते गणपतीच्या वेळचे फोटो बघितले, मोठ्या मोठ्या रांगोळ्या, सगळं स्वतः करायचं असतं तिला. आता ती आज तुमच्याशी संवाद साधेल, तुम्ही प्रश्न विचारा. पण खूप एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे, जिचा आदर्श आपण सगळे ठेवू शकतो. एक प्रांजळ व्यक्तिमत्व. आज जे आहे ते बाहेर आहे, अखंड प्रसन्न असते. म्हणजे कधीच ती दमलेली भागलेली तिच्या फोनवरच्या बोलण्यात सुद्धा. म्हणून म्हटलं सगळ्यांनी आपण तिचा आदर्श घ्यावा. अशी ही मुलगी आहे. स्मिताला पुढे सुरू करायची विनंती. माननीय केशव शिंदे सर, मॅडम आगरकर मॅडम आणि सर्व उपस्थित विद्यार्थीजन, युवाजन, तुमचं सगळ्यांचं आज या युवा महोत्सवमध्ये खूप खूप स्वागत. तर मला बोलवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल सेट करायला की एक स्त्री आयुष्यात काय काय करू शकते. म्हणजे आपल्याला असं खूप वाटतं की अभ्यास करायचा, आपला जॉब करायचा, करिअर करायचं, सेटल व्हायचं, लग्न करायचं, मुलं, आणि मग सगळं आयुष्य सेम तसं चालणार नाही. मुलींसाठी वेगळं जग आहे आणि ते आपण स्वतः करू शकतो. सो हे कसं, तर इफ युअर ड्रीम्स आर, इफ यू आर नॉट स्केअर्ड बाय युअर ड्रीम्स, देन दे आर टू स्मॉल. थिंक फॉर बिग. मोठी मोठी स्वप्न बघा. ड्रीम्स आर ऑलवेज व्हॅलिड. तुमच्या स्वप्नात इतकी पॉवर असते दॅट इज बियॉन्ड इमॅजिनेशन. आणि अशीच स्वप्न मी बघितली लग्नाच्या 11 वर्षानंतर. म्हणजे माझ्याकडे बघून आता वाटेल का की मी 45 वर्षाची आहे? वाटतंय का असं? सो हे स्वप्न मी बघितलं माझ्या लग्नाच्या 11 वर्षानंतर. काय स्वप्न बघितलं, तर मला आयर्न मॅन व्हायचं होतं, कॉम्रेड फिनिश करायचं होतं, हायरॉक्स करायचं होतं, सो मेनी थिंग्स इन लाईफ. तर हे काय आहे एक्झॅक्टली? सो जस्ट एक तुम्हाला आयडिया देते की काय असतं नक्की, म्हणजे तुम्हाला कळेल की हे करण्यासारखं आहे का नाही. सो फर्स्ट इज कॉम्रेड्स. कॉम्रेड्स म्हणजे काय, तर कॉम्रेड्स म्हणजे ही साऊथ आफ्रिकामध्ये एक 90 किलोमीटरची धावण्याची रेस असते. तिथं जवळपास 22 ते 25 हजार रनर पळत असतात. आणि अशा गर्दीत, म्हणजे तुमच्या पुढं मागं 100-50 असे रनर असतात, तशा गर्दीत तुम्हाला पळायचं असतं. फ्लॅट रोड नसतो, नुसता चढ उतार असतो. आणि त्याला इलिव्हेशन जवळपास 1,500 ते 2,000 असतं मीटर इलिव्हेशन आहे. आणि त्या इलिव्हेशनवर म्हणजे घाटावर तुम्हाला पळायचं असतं नुसतं. किती? 1 नाही, 10 नाही, 20 नाही, 50 नाही, 90 किलोमीटर. थिंक ऑफ दॅट. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही करू शकाल? हो, येस. पॉझिटिव्ह माइंडसेट हे ठेवा. ही कॉम्रेडची रेस असते, ती साऊथ आफ्रिकेमध्ये असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला सिलेक्शन व्हावं लागतं तुमचं. मग ती मी केली आणि त्याच्यामध्ये मी 3rd फास्टेस्ट इंडियन ठरले. सो माझ्यासाठी हे, आणि आमच्या सगळ्यासाठीच हे प्राऊड फिलिंग होतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते की आयर्न मॅन म्हणजे नक्की काय असतं. आयर्न मॅन ही एक 3 स्पोर्ट्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग करायचं असतं, सायकलिंग करायचं असतं आणि रनिंग करायचं असतं. तर स्विमिंग काय आहे, 4 किलोमीटर स्विमिंग तुम्हाला समुद्रामध्ये करायचं असतं. तिथं तुमचा पाय टेकत नसतो. एकदा तुम्ही पाण्यात पडला की 4 किलोमीटर करूनच परत यायचं. मग अशा वेळेस तुमच्या डोक्यात विचार, अरे आपल्याला 2 मुलं आहेत, आपलं छान डेंटिस्ट्री चालू आहे, घरात सगळी लोक आहेत, काही अडलंय का करायचं नाही. तर आपल्याला थोडंसं डिफरंट करायचं असेल आयुष्यामध्ये, म्हणजे आपलं सगळं सुरळीत चालूच असतं, पण हे ठेवून आपल्या जे कॅपॅबिलिटीज आहेत ते आपल्याला पडताळायचे असेल तर अशा गोष्टी करणं फिमेलसाठी तर नक्कीच महत्त्वाचं आहे. हे 4 किलोमीटर केल्यावर समुद्रात मग तुम्हाला खूप काय काय दिसणार, फिश दिसणार, बाकीच्या गोष्टी दिसणार, खूप साऱ्या लाटा येणार, नाका तोंडात सगळीकडे पाणी जाणार, तरंगणार, आपण बुडणार. हे सगळं करून आल्यावर ओल्या कपड्यानिशी तसंच तुम्हाला तुमची सायकल घ्यायची आहे, ती घेऊन तुमचं हेल्मेट घालायचं आहे, तुमचं काय जे लंच आहे, नाश्ता आहे, सगळं सोबत घ्यायचं आणि तुम्हाला किती किलोमीटर सायकलिंग करायचं आहे? 200. हे 200 किलोमीटर सायकलिंग करायला तुम्हाला 7 ते 8 तास लागतात.
हे नॉनस्टॉप करायचं आणि हे आपलं घड्याळ रेसचं चालूच असतं. हे 200 किलोमीटर सायकल केल्यावर तुमच्या सायकल जर पंक्चर झालं, ब्रेक निघाला, सायकल वाकडी तिकडी झाली, तर ते सगळं तुम्हाला स्वतः करावं लागतं. पंक्चर स्वतः काढावं लागतं. हे काढायचं, काहीतरी वाटेत सायकल चालवत असतानाच पाणी प्यायचं, खायचं, केळी खायची, चिक्की खायची, व्हॉटेवर तुम्ही जे घेतले सोबत. हे 200 किलोमीटर झाल्यावर सायकलच्या स्टँडला तुमची सायकल लावायची, हेल्मेट टाकायचं, शूज घालायचे रनिंगचे, आहे त्या कपड्यानिशी पळायचं. किती? 42 किलोमीटर. 4 किलोमीटर स्विमिंग, 200 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग. धिस इज कॉल्ड ॲज आयर्नमॅन. हे अवघड आहे, पण माझ्याकडे बघितल्यावर, माझी शरीरयष्टी बघितल्यावर तुम्हाला अजिबात वाटणार नसेल की या मुलीने असं काही केलं असेल. बघण्याचा दृष्टिकोन तुमचा पाहिजे. तुमच्या नजर तुम्ही तसं बघूच नका. इथे बघा, तुमच्या मनाकडे. तुमची पॉवर जी आहे ना ती बघा. ती जेवढी स्ट्रॉंग तेवढ्या जगात आपल्यासाठी काही इम्पॉसिबल नाही आहे. तुम्ही ती गोष्ट नक्कीच करू शकता. सो ही आयर्नमॅन मी एकदा नाही, दोनदा नाही, 5 वेळा केली. जर्मनी, रशिया, दुबई, तुर्कस्तान आणि आता आठवत नाही अजून 2-3 ठिकाणी केली आहे, पण ही केली आहे. सो अशा अवघड गोष्टी आपण करू शकतो. सो आयर्नमॅन नंतर अजून एक गोष्ट येते. व्हिडिओ प्ले होईल का सेंट्रल? हो सर. हो, आवाज येईल का? हो सर, एक जस्ट व्हिडिओ बघाल हा तुम्ही. ही माझी फर्स्ट आयर्नमॅन होती. स्मिता जंजुर्ने तो माणूस इथं ओरडत होता. इमॅजिन करा, साऊथ आफ्रिकेमध्ये जेव्हा आपलं नाव पुकारलं जातं आणि आपण आपल्या देशाचा झेंडा जेव्हा फडकवत असतो तेव्हा किती अभिमान वाटतो. आणि त्यावेळेस मी भारतातली एकमेव स्त्री होते की ही रेस करत होते. सो माझ्यासाठी ते अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. पहिली रेस होती, मी ती केली आणि एकटीच फिमेल होते इंडियन. सो अशा गोष्टी आपण करत राहूयात. बॅक एक आयर्नमॅनचा एक व्हिडिओ जस्ट दाखवायचा होता स्विमिंगचा. हा एक जस्ट व्हिडिओ तुम्हाला आयर्नमॅनमध्ये जेव्हा ओके हो हां हे फक्त प्ले करायचं होतं. आयर्नमॅनमध्ये हे जे सायकलिंग होतं 200 किलोमीटर तेव्हा परिस्थिती फक्त तुम्हाला दाखवायची म्हणून हा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. धो धो पाऊस पडत होता. धो धो पाऊस पडत होता आणि अशा पावसामध्ये आपल्याला काही पुढं मागं बघायचं नसतं. आपल्यासमोर एकच ध्येय असतं की मला 200 किलोमीटर सायकलिंग करायची. सो हे तुम्हाला दिसते की रस्त्यावर पूर्ण पाणी आहे आणि सायकल करता रुटीन सायकल नसतं. आपले पाय लॉक असतात, त्याला क्लिट्स असतात. म्हणजे एकदा तुमचे पाय तुमच्या पेडलला लॉक केले तुम्ही तर ते तुम्ही फक्त खटक्याने काढू शकता. समोर खड्डा आला काय आला तर तेवढी बुद्धी पाहिजे आपल्या की झटकन काढायची, अदरवाईज तुम्ही पडला. सो सजग, सर मगाशी म्हणत होते ना तुम्हाला सजग खूप राहावं लागतं, अवेअरनेस खूप लागतो अशा रेसेसमध्ये. सो ती रेस जस्ट स्टार्ट केली. खूप धोधो पाऊस होता आणि खूप वारं येत होतं. म्हणजे अशा काय म्हणतात कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा या रेसेस आपल्याला करावे लागतात. सर हे द्याल का रिमोट? आणि सर हा प्ले कराल. हा हे कॉम्रेड्सचा व्हिडिओ. कॉम्रेड्स म्हणजे मी तुम्हाला सांगितले की 90 किलोमीटर किती लोक असतात. जस्ट मला बॅक हा किती लोक या रेसमध्ये दिसत आहेत का तुम्हाला? म्हणजे अक्षरशः 22,000 ते 25,000 लोक. हे साऊथ आफ्रिकेचं राष्ट्रगीत आहे. जेव्हा रेस सुरू होते तेव्हा त्यांचं राष्ट्रगीत म्हणलं जातं. कोंबडा आरवतो आणि मग रेस सुरू होते. आणि इथं मी इथे मागे इथे उभी आहे. माझ्यासमोर एवढी प्रचंड गर्दी आहे आणि त्यांना सगळ्यांना क्रॉस करून मला 90 किलोमीटर पळायचे होते.
सो आयर्न मॅन, कॉम्रेड्स, सर एक हायरॉक्सचा एक राहिला व्हिडिओ प्लीज प्ले कराल का? जस्ट हां येस, ह्याच्या पुढे सर आहे सर, एक प्लेस एकदा चेक कराल सर, बॅक एकदा बघाल का सर? हां सर, दिस वन, येस. सो हे हायरॉक्स आहे, हे जस्ट रिसेंटली मागच्या आठवड्यात मी केलं. तर हे काय आहे तुम्हाला दाखवते. ही हायरॉक्स म्हणजे वर्ल्ड वाईड ज्यांना जिम वर्कआउट्स खूप आवडतात त्यांच्यासाठी ही रेस असते. 8 प्रकारचे वर्कआउट्स तुम्हाला करायचे असतात आणि प्रत्येक वर्कआउट नंतर तुम्हाला 1 किलोमीटर पळायचं असतं. ही अशी जी दोरी आहे ना दिसते ना ती ओढायची, त्याला 100 किलोचं वजन लावलेलं असतं. तुम्हाला बर्पीज मारायचे असतात 80 मीटर. तर तुम्हाला स्लेड पुल करायचं असतं म्हणजे 150 किलोचं वजन तुम्हाला ढकलत 100 मीटर न्यायचं असतं. असे 8 वर्कआउट स्टेशन्स असतात. हे कशासाठी की तुम्ही किती बारीक आहात, किती जाड आहात ह्याला मॅटर नाही करत. तुमच्यात किती स्ट्रेंथ आहे, तुमच्यात किती पॉवर आहे हे सगळं चेक करायला ही हायरॉक्सची रेस असते. उचलून फेकतोय ना मी, हा 6 किलोचा आहे, साधा बॉल नाही. हा 6 किलोचा बॉल घेऊन तुम्हाला अशा उठाबशा काढायच्या असतात. 100 उठाबशा काढून हे बॉल फेकायचं असतं तुम्हाला आणि त्या प्रॉपर पॉईंटला लागला पाहिजे तरच तुमचा मार्क काउंट होतो. सो नेक्स्ट प्लीज. हां, माझ्याबरोबर होते ते माझे हजबंड डॉक्टर राहुल जांजुणे. आज त्यांचा वाढदिवस आहे तरीसुद्धा मी इथं आली आहे. सर माझ्यापेक्षा त्यांच्याबद्दल सांगण्यात खूप आहे. ते शिववाख्याते आहेत, खूप साराही करतात, स्पोर्ट्समध्ये आहेत आणि त्यांच्यामुळंच आज मी इथे आहे. त्यांनी म्हणजे प्रचंड प्रेरणा देणारं स्थान आमच्या घरात जे आहे, इन्स्पिरेशन, ते आमच्या घरातच आहे. एक दिवस याल, एक आपण सहल काढूयात माझ्या घरासाठी. तर साधारण म्हणजे शिवाजी महाराजांशी रिलेटेड सगळं असं आमच्या घरामध्ये आहे आणि मला खूप आनंद होईल जर तुम्ही सगळे घरी आलात आणि घर बघून गेलात. So next please. सो आयर्न मॅन, कॉम्रेड्स, हायरॉक्स हे सगळं मी जे सांगितलं हे माझं काही कौतुक करायला तुम्हाला अजिबात सांगितलं नाही. प्रेरणा, इन्स्पिरेशन म्हणजे यातनं तुम्ही 1% जरी इन्स्पिरेशन घेतलं आणि एखादी गोष्ट जरी केली तरी आजची गोष्ट सफल झाली. कशासाठी पाहिजे हे सगळं? फॉर फिटनेस. तुम्ही फिट राहणं या काळाची गरज आहे. डार्विन्स थेरी माहिती आहे तुम्हाला? जो फिट तो हिट, म्हणजे जो सगळ्यात फिट आहे खरंच तो कायमपर्यंत राहणार. आणि आजच्या आपल्या काही 3-4 वर्षापूर्वी जो कोरोना झाला त्याच्यामध्ये खूप म्हणजे खराब अनुभव आला. आपल्या जवळची लोक म्हणजे ज्यांची तब्येत खराब होती ते नाही राहिले करोनामध्ये आणि जे फिट होते ते तरलेत. सो अशा गोष्टी आता आपल्या पृथ्वीवर खूप साऱ्या घडणार आहेत. मग याच्यासाठी आपण फिट राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा फिटनेस तुम्हाला असणं इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सो नेक्स्ट प्लीज. हा सगळा फिटनेस तुम्हाला मिळवायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे की मला फिट राहायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं, पण हाऊ, हे कसं शक्य आहे? तुम्ही कसं हे पॉसिबल करून घेणार? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तर सगळ्यात महत्त्वाचं काय? पहाटे 5ला उठणे. खूप कंटाळा करतो आपण उठायचा. 6ला उठतो नाही, 7, 8, 9, रविवार शनिवार तर बघत पण नाही. पण आम्हाला शिंदे सरांमुळं खूप चांगली सवय लागली. म्हणजे 5 वाजता आम्ही सरांच्या समोर बसायचो आणि ध्यानधारणा करायचो. तिथून सर आम्हाला 20 मिनटं कंपल्सरी एक्झरसाईज करायला सांगायचे, पळायला लावायचे, वॉकिंग करायचे, मोबिलिटी एक्झरसाइजेस घ्यायचे. आणि हे एवढं सगळं झाल्यावर मग आम्ही अभ्यासाला सुरुवात करायचो. म्हणजे संस्कार. तुमची सुरुवातच चांगली झाली दिवसभराची तर तुमचा दिवस एकदम छान झाला. सो हा तुम्ही 5ला उठायचे तुम्हाला, तर कसं करणार आपण? नेक्स्ट प्लीज. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जो गजर लावणार आहे तुमचा तो स्नूज करू नका. स्नूज म्हणजे काय? सारखा तो वाजत राहतो. बंद केला वाजतो, बंद केला वाजतो, तसं नाही. एकदा बंद केलं की बंद. आपल्या मनाला ती सवय लावून घ्यायची. आणि शरीराची आपली सवय काय असते माहिती का? एखादी गोष्ट तुम्हाला चांगली करायची ना तर ती तुम्ही 21 दिवस करा फक्त. 22व्या दिवशी ती आपोआप तुमच्याकडनं घडते. हा रूलच आहे. तुम्हाला जर पहाटे 5ला उठायचे, 4ला उठायचे,
तर तुम्ही 21 दिवस उठून बघा, 22व्या दिवशी आपोआप तुम्हाला गजरची गरज नाही, काही नाही, तुम्ही उठणारच. हा अलार्म, तर आपल्या मनाचा अलार्म लावायला शिका तुम्ही. थोडासा अलार्म आपल्या बेडपासून लांब लावायचा, मग तुम्ही चालत जाणार, उठणार, तो स्वतः बंद करणार आणि तुमची मग झोप जाणार. अशा ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. स्वतःचे जे दूध आहे तुम्ही गरम करा, त्याच्यात हळद टाका, सगळ्या गोष्टी स्वतः करा. आईला सांगू नका किंवा वडिलांना सांगू नका हे करून द्या माझ्यासाठी. ज्या गोष्टी तुम्ही स्वतः कराल तेव्हा ती गोष्ट छान होते आणि सवय पण लागते. म्हणजे तोंड धुवा स्वच्छ पाण्याने. नंतर आपल्या जर आजूबाजूला गवत असेल तर त्या गवतावर चाला, त्यांनी काय होतं, प्रेशर पॉईंट्स, सगळे ॲक्युप्रेशर पॉईंट्स क्रिएट होतात आणि आपली झोप जाते. मग हे 5ला उठणं काही सोपं नाही आहे. तुम्हाला माहिती का 4am क्लबचे मेंबर्स कोण आहेत? अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, आपले मोदीजी, हे सगळे पहाटे 4ला उठणार आहेत. सगळे पहाटे 4ला उठणारे लोक आहेत. मग त्या इमॅजिन करा, आपल्यापेक्षा 4 ते 5 एक्स्ट्रा तास त्यांच्या दिवसभरात. का आपण 7-8ला उठतो, 4-5 तास एक्स्ट्रा आहे त्यांच्याकडे. मग या 1-1 मिनिटात जग बदलतं. तर इमॅजिन करा या 4-5 तासात ते किती गोष्टी करू शकतात. तर तुम्ही पण करू शकता, का नाही. पण जर तुम्ही 4ला उठला तर पहाटे 4ला उठणं हे इम्पॉर्टंट. 4 नाही, ठीक आहे, ॲटलिस्ट 5ला तरी तुमचा दिवस लवकर सुरू करा. आणि लवकर मावाला तर ती जी एनर्जी आहे ना ती अफलातून असते. त्यामुळे लवकर उठा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट. नेक्स्ट प्लीज. 5लाच का उठायचं? बरं मी 7ला उठतो आणि मग मी 12ला झोपेन, तसं पण चालेल ना, मग पण मला जास्त तास मिळतील. नो. सकाळची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा खूप शांतता असते. तुम्हाला डिस्ट्रॅक्शन काही नसतं. सकाळी तुम्हाला कोणी फोन करत नाही, घरात फोन वाजत नाही, घरात सगळे लोक झोपले असतात, शांतता असते. त्याच्यात तुमचा अभ्यास मस्त होतो. सगळ्यात छान ती गोष्ट आहे. नंतर जे काही वातावरण आहे, घराच्या बाहेरची हवा आहे, प्रदूषित नसते. सकाळी कोण गाडी उठून चालत नाही किंवा काही पोल्युशन नसतं. सकाळची हवा एकदम ताजी असते. दुसरी गोष्ट, तुमचं जे सगळ्यात मन जास्त तुम्ही झोपेतनं उठलेलं असता, त्यामुळे तुमच्या मनात खूप कमी विचार असतात. त्यामुळे तुमचं मन एकदम काम, एकदम थंड असतं. ही गोष्ट आपल्यासाठी खूप छान आहे की नवीन गोष्ट तुम्हाला जी ग्रास्प करायची आहे त्याच्यासाठी तुमचं मन तेव्हा खूप थंड असणं गरजेचं आहे. सकाळी हे सगळं प्युअर असतं, म्हणून सकाळी उठायचं. तुम्ही सकाळी जर लवकर, नेक्स्ट प्लीज, 5ला उठायचं आहे तुम्हाला, तर त्यासाठी झोपलं पण लवकर पाहिजे. मग लवकर झोपायचं म्हणजे जेवलं पण लवकर पाहिजे. संध्याकाळी 6 ते 7ला जर तुम्ही जेवलात तर 1-2 तासानंतर तुम्ही जेवू शकता. 9:30 ते 9:45 तुम्ही झोपलं पाहिजे. झोपायचे तर लवकर झोप नाही येत, मग ही हॅबिट तुम्ही लावून घेतली पाहिजे. 9:30 9:45 मी झोपणारच. 7 ते 7:30 पर्यंत माझं जेवण व्हायलाच पाहिजे. मग ते डायजेशनची प्रोसेस सुरू होते आणि 1-2 तास इकडं तिकडं करून तुम्ही झोपू शकता. मग झोपायच्या आधी काय करायचं, चांगली झोप, छान झोप येणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या जगात शांत झोप लागत नाही, तर ती लागावी म्हणून काय करायचं, एक छान लाईट पुस्तक तुम्ही झोपताना वाचू शकता. छान तळव्याला स्वतः तेल लावून छान पायाला मालिश करून छानपणे झोपू शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि एखाद्याला लहान बाळाला बघितलं का तुम्ही, आंघोळ घालतात का, तर झोप यावी म्हणून. तर रात्री तुम्ही शॉवर घेऊ शकता छानपैकी, मस्त झोप येईल. पण ती झोप कशासाठी, की तुमचं माइंड काम झाल्यावर, रिकवर झाल्यावर तुम्हाला पहाटे 5ला उठायचं आहे, याच्यासाठी येते. नेक्स्ट प्लीज. तिसरी गोष्ट आपल्याला काय करावं लागेल, सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन. तुम्हाला माहिती का, दिवसभरातले आपण जवळपास 135 मिनटं, म्हणजे आम्ही तरी घालवतो. नशिबाने अजून तुमच्या हातात मोबाईल नाही, काही जणांकडे असेल पण विद्यार्थी लोकांकडे. सो प्लीज अवॉइड दॅट. 135 मिनटं आपण दिवसभरातलं इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप ह्याच्यावर घालतो. ॲब्सोल्यूट वेस्ट ऑफ टाईम. त्याच्यापेक्षा तुम्ही किती चांगलं, हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं जग आहे. तुम्ही जे इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे बघता ना, सगळे खोटे फोटो, त्याच्या मागची स्टोरी तुम्हाला माहीतच नाही, कारण की यू आर व्हेरी लिटिल. म्हणजे हे समजण्याच्या पलीकडे तुमच्या. जसं जसं तुम्ही मोठे व्हाल, मॅच्युअर व्हाल, तेव्हा हे कळलं की हे किती खोटं होतं सगळं. सो आत्ताच सांगते, बी अवे फ्रॉम दॅट. एक स्टेज येणारच आहे की तुमच्या हातात स्वतःचा फोन असेल, तेव्हा तुम्ही बघा ना, तेव्हा आयुष्यभर तेच करायचं आहे. आत्ताची वेळ अभ्यास करण्यासाठी, तुमचा फिटनेस ठेवण्यासाठी हेच फोकस ठेवा तुम्ही. या डिस्ट्रॅक्शन्स तुम्ही बाजूला काढा. नेक्स्ट प्लीज. आणखी काय करू शकतो, मेडिटेशन आणि योगा. मेडिटेशन जर आपल्याला सरांनी शिकवलंच असेल कसं करायचं आहे, नसेल तर आपण ध्यानधारणा म्हणतो ते करू शकतो. योगासनं करायची. हे कशासाठी करायचं, तर ह्यांनी हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतात, ॲड्रिनालिन सर्ज होतो आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या दिवसभर प्रचंड एनर्जी आपल्या
शरीरामध्ये वाहते आणि मग आपल्याला अभ्यास करायला खूप प्रेरणा मिळते, फ्रेश वाटतं आपण, आणि जी गोष्ट आपल्याला करायची ना, चांगली गोष्ट, तीच आपण करतो. नेक्स्ट प्लीज. तुम्हाला व्यायाम करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, सगळं 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 करायचं आहे, पण जर तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर मग त्याचा काय उपयोग आहे? मग हे शरीर साथ द्यावं म्हणून काय करायचं? तुमचं शरीर चांगलं ठेवणं हे तुमच्या हातात आहे. कसं काय तुमच्या हातात आहे? तर चांगलं चांगलं खाणं हे तुमच्या हातात आहे, बरोबर आहे? चांगलं चांगलं खायचं म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं प्रिझर्वड, ज्याच्यात प्रिझर्वेटिव्ह गोष्टी आहेत, अशा केमिकल्स आहेत, रंग टाकलेले जे पदार्थ म्हणजे चायनीज गोष्टी, नंतर फ्रीजमध्ये स्टोअर केलं. चायनीज तर प्रचंड आवडतं. हसली फसली खाते तू. सो चायनीज सगळ्यात वर्स्ट, खूप सारे केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह. तर हे नक्की काय करतात हे तुम्हाला मुलांना माहितीच नसतं. काय करतात? आपल्या ज्या ब्रेनमधले जे नर्व इम्पल्स आहेत, जे पॉझिटिव्ह इम्पल्स आहेत, ते जाणार आहेत, ते सगळ्यांना हे लोक ब्लॉक करतात. आणि जे ट्युमर ग्रोईंग सेल्स आहेत, बॅड सेल्स आहेत, त्याची ग्रोथ या केमिकल्समुळे खूप होते. मग आजकाल कॅन्सरचं प्रमाण का वाढलंय? आपल्या खाण्याच्या सवयी सगळ्या बिघडल्या आहेत. प्रत्येकालाच बर्गर, पिझ्झा अशा गोष्टी खायच्या असतात. कुणालाच भाकरी भाजी नको आहे. जेवढं फ्रेश खाल तेवढं असं काही होणार नाही आयुष्यात. त्यामुळं स्टे अवे फ्रॉम दॅट. पिकवले आपल्या घरच्या शेतातल्या, की माझ्या घरी पण किचन गार्डन आहे, तिथं मग आम्ही भोपळा उगवतो, बटाटा आहे, भेंडी आहे, पालक, मेथी, चुका, सगळ्या रोज फ्रेश भाज्या. हे आम्हाला पुरत नाहीत, पण एक आनंद काय होतो की आपण स्वतः उगवलेलं काहीतरी खातोय 30-40% तरी. आणि त्याला जे पेस्टिसाइड आहे ते पण आम्ही घरचंच करतो. म्हणजे लिंबू आहे, नंतर आपलं संत्रे आहे, त्याच्या ज्या साली आहेत त्या फर्मेंट करायच्या आणि त्याचा स्प्रे मारायचा. नंतर सगळ्या ज्या कुजवलेल्या भाज्या आहेत त्याचं खत करायचं, ते टाकायचं. अशा नानाविध खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग ह्या अशा गोष्टी आपण स्वतः पिकून खाल्ल्या, ते आता तुम्हाला या स्टेजमध्ये शक्य नाही आहे, कारण की तुमचा अभ्यासच तुम्हाला पुरून उरतो. पण तुम्ही बाकी ट्राय करू शकता नेक्स्ट लाईफमध्ये, म्हणजे तुमच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये. सो हे डाएट काय महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला कॅल्शियम मिळालं पाहिजे, तुम्हाला प्रोटीन मिळालं पाहिजे, आणि कार्बोहायड्रेट्स तर पाहिजेच पाहिजेत. पण कार्बोहायड्रेट खाताना मैदा नको आहे तुम्हाला. त्याच्याऐवजी तुम्ही खपली गव्हाचं पीठ वापरा, राईट? तेल आहे तर रिफाईंड ऑइल नका वापरू. मग त्याच्याऐवजी आपल्या ज्या शेंगदाण्याचं तेल आहे, घाण्यावर गाळलेलं आहे, सूर्यफुलाच्या बिया आहेत ते घाण्यावर गाळले आहेत, त्याचं तेल वापरायचं. आणि आईला सांगायचं की तूप वापर, तूप दे, चपातीवर दे, भातावर दे. हे असं सकस खायला आत्तापासूनच शिका. फूड हॅबिट्स खूप मॅटर करतात. मग प्रोटीन पाहिजे तुम्हाला. नुसतीच तुम्ही चपाती भाजून खाऊन चालणार नाही, तुम्हाला अंडी पाहिजेत. म्हणजे व्हेज आहेत त्यांच्यासाठी सोयाबीन आहे, बाकीचे दही, सगळ्यात प्रोटीनचा चांगला सोर्स, ताक आणि दही. दुधामध्ये कॅल्शियम असतं, दूध ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा बेस्ट कधी पण दही आणि ताक, छाज म्हणतो ना आपण, एक ग्लास भर प्यायचं. नारळाचं पाणी सगळ्यात इम्पॉर्टंट, त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं. मग दिवसभर आपल्याला अशा गोष्टी आपण फीड करत राहिलो तर आपण फ्रेश राहतो, ताजे राहतो. पनीर खाऊ शकता तुम्ही, पण ते चांगल्या दुधाचं खा. हे सगळे जे सोर्सेस. आणि आपल्या जुन्या काळी बघा, आपल्या आजी वगैरे सगळं लोणचं करून ठेवायची, जवसाची चटणी. आता खातो का आपण? खायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय असतात? अमायनो ॲसिड्स, अल्फा अमायनो ॲसिड, ते जे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोटीन बिल्डिंगसाठी असतात. आपलं शरीर, मसल, स्नायू सगळे बिल्डअप करणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय खायचं हे जर तुम्हाला कळालं ना, तर बेस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे चुकीचं खाऊ नका, थोडंच खा, मोजकंच खा, पण बेस्ट खा. जवसाची चटणी खायची, शेंगदाण्याची चटणी खायची, घरी केलेली खायची, बाहेरचं अवॉइड करा. मग या गोष्टींनी तुमची हेल्थ चांगली राहील, दिवसभर तुम्ही फ्रेश राहा. नेक्स्ट प्लीज. काय काय टाळायचं स्पेशली या मुलांसाठी, तुमच्यासाठी स्पेशली? कोको कोलाची ॲड बघतो, स्प्राईटची ॲड बघतो, थम्सअप बघतो. काय असतं ते? ॲब्सोल्युटली वेस्ट वॉटर, कार्बोनेटेड वॉटर. काय असतं त्याच्यात? काही नाही, शून्य, कॅलरीज झिरो, काही युजलेस आहे. सोडा, चहा, कॉफी. यू कॅन हॅव ब्लॅक कॉफी कधी? जेव्हा तुम्ही स्पोर्ट्समध्ये याल तेव्हा. बाकीचं तर हे सगळं एनर्जी ड्रिंक वगैरे सगळ्या जे बघता ना, शाहरुख खानची ॲड, आमिर खानची ॲड, वेस्ट आहे, काही नाही. सो त्याच्या नादाला तर कधीच लागायचं नाही. त्याच्यापेक्षा बेस्ट काय आहे? नारळाचं पाणी, सगळ्यात बेस्ट. घरी गेलेले फळांचे ज्युसेस प्या, बेस्ट. नेक्स्ट प्लीज. हे सगळं चालू असताना तुम्हाला दिवसभरात पाणी, सगळ्यात महत्त्वाचं, पाणी खूप लागतं, खूप लागतं. किती लागतं? 7 ते 8 ग्लास पाणी.
जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढे शरीरातले तुमचे, असं एखाद दिवशी असं वाटलं ना तुम्हाला की तुम्ही बर्गर खाल्लाय, जे नको होतं खायला, त्या दिवशी काय करायचं, तर त्या दिवशी पाणी भरपूर प्या, जास्त प्या. जे तयार झाले टॉक्सिन शरीरामध्ये सगळे वॉश आउट करायचा प्रयत्न करा. सो वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल दिस थिंग्स. जे तुम्ही खाता, जे शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होतात, जे शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं वॉटर आहे. पाणी ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करतं. सो तुम्हाला जेव्हा आपला उन्हाळा येतो तेव्हा खूप डिहायड्रेट होतो, त्याच्यामध्ये काय करायचं, मग लिंबू टाकायचं, पुदिने टाकायचं, नंतर थोडा धण्याचे दाणे टाकायचे, बडीशेप टाकायची आणि हे पाणी असं मोठ्या बरणीत तयार करून ठेवायचं. येता जाता ते दिवसभर प्यायचं. ह्याला डिटॉक्सिफिकेशनचं वॉटर म्हणतात, डिटॉक्स वॉटर. हे पिल्याने काय होतं, थोडं टॉक्सिन्स बाहेर रिलीज होतात. म्हणजे अशा गोष्टी हे आम्हाला वयाच्या 40व्या वर्षी कळायला. आणि आता तुमचं वय किती आहे, 15 ते 20मध्ये ना, राईट. तुम्हाला इतक्या लवकर ह्या गोष्टी कळतायत तर त्याचा फायदा करून घ्या, यूज करून घ्या त्या गोष्टी. सो नेक्स्ट प्लीज. फिटनेस आला, लवकर कसं उठायचं कळालं, मोबाईल बंद ठेवायचा कळालं, अभ्यास कधी करायचा, सगळं कळालं. मग हे केल्यानंतर ते अप्लाय कसं करायचं, कशासाठी हे करायचं. सो सेट युअर टार्गेट्स. तुमचे जे गोल्स आहेत, तुम्हाला आयुष्यात काय बनायचं ते घरी जाऊन एका भिंतीवर लिहायचं, तुमच्या कपाटाच्या वॉलवर लिहायचं आणि येता जाता रोज बघायचं की मला बेस्ट क्रिकेटर व्हायचं आहे, मला एक मोठा सायंटिस्ट व्हायचं आहे. जे काही व्हायचं ना ते असं छानपैकी तुमच्या भिंतीवर लिहून द्या. आपला जो ब्रेन आहे ना तो रोज बघतो, डोळे रोज बघतात आणि ते सगळी इमेज साठवून ठेवतो आणि सगळे जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना सगळ्या तुम्हाला मदत करतात ती गोष्ट घडून आणायला. पण तुम्ही ती इमेज समोर आणणं खूप गरजेचं आहे. तुमचे टार्गेट सेट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे किती फेल्युअर येईल, मला होईल का नाही, त्या गोष्टी शक्य होतील का नाही, ह्याचा तुम्ही विचारच करू नका. फक्त मी करणार आणि एक दिवस मी आयुष्यात ती करणारच आहे, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड हार्डवर्क, दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर सक्सेस. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं सक्सेस पाहिजे तर तुम्हाला कष्ट तर केलेच पाहिजेत आणि त्याच्यासाठी काय, पॉझिटिव्ह माइंडसेट. मी करणारच आहे, माझ्याकडनं होणारच आहे, म्हणजे माझ्यासाठी काहीच अशक्य नाही, हे जर तुम्ही सारखं म्हणत राहिलात तर जगातली कुठलीच गोष्ट, कुठलीच शक्ती तुम्हाला अडवू शकणार नाही ती गोष्ट केल्यावाच. सो थिंक ऑन दॅट, थिंक पॉझिटिव्ह. करणार आणि त्याच्यासाठी आपोआप तर होणार नाही, कष्ट तर करावेच लागणार आहे. मग ती कष्ट करण्याची जिद्द, चिकाटी ही तुमच्यासोबत पाहिजेच, तर तुम्ही तुमचे टार्गेट्स अचीव करू शकता. नेक्स्ट प्लीज. मग हे टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्हाला मोटिवेशन पण लागणार आहे, राईट. म्हणजे आज तुम्ही म्हटलं ठीक आहे मी आज केला बाबा 6-7 तास अभ्यास केला आहे, मी 1 तास व्यायाम केला आहे, पण आठवड्यानंतर 8-10 दिवसानंतर तुम्हाला काय वाटणार आहे की नको आज कंटाळा आला आहे, मग 3-4 दिवस करणारच नाही. मग हे जे मोटिवेशन आहे सतत की नाही रोज केलंच पाहिजे, हे कुठून आणणार तुम्ही? रीडिंग. खूप सारी मोटिवेशनल पुस्तकं वाचा. जशी तुमची एक्झाम जवळ आली आहे, समजा आता तुमची 15 तारखेला एक्झाम आहे, तर आदल्या महिन्याच्या 15 दिवसाला 15 म्हणजे 1 महिन्यापूर्वीच एक पुस्तक घ्यायचं मोटिवेशनल स्टोरीचं, ते रोज वाचायचं. का? त्यातली जी स्टोरी आहे, त्यातल्या ज्या खऱ्या गोष्टी आहे ते वाचून जे इन्स्पिरेशन मिळतं की आपण सुद्धा हे करू शकतो, आपल्याकडं पण ती जिद्द आहे, हे त्या गोष्टी साध्य होतात. कशानी? रीडिंगनी. खूप सारे छान छोटे व्हिडिओज असतात मोटिवेशनल. मी जगात आपण विचार पण करू शकत नाही. म्हणजे आता अश्विनी गणपतीराज म्हणून एक माझी फिमेल कलिग आहे, तर तिने आत्ता जपानमध्ये रेकॉर्ड केला. काय रेकॉर्ड केला माहिती का? ती पळाली 173 किलोमीटर. 173. आपण सायकल गाडीनी पण इमॅजिन नाही करू शकत. 173 ती पळली. बरं कसं पळली आहे माहिती का? एव्हरेस्टची उंची किती असते माहिती का? 10,000 फूट. तर तशी 10,000 फूट उंची होती त्या डोंगरावर, 173 किलोमीटर. तर ते 10,000 फूटची उंची आणि 173 किलोमीटर ती पळली जपानमध्ये. आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातली ती एकमेव स्त्री आहे, स्त्री नाही व्यक्ती, अजून कुठल्या मेलनी पण केलं नाही आहे, हे भारतातल्या एकमेव स्त्री आहे की तिने हे सगळं सिद्ध केलं आणि त्याच्यामध्ये ती तिसरी आली जपानमध्ये. सो आपल्यासाठी हे सगळं इन्स्पिरेशन आहे की, आणि शी इज अ मॅरिड, अशीच माझ्यासारखी 40-50शीतली आहे, तिला पण मुलं आहेत. म्हणजे लग्न झाल्यावर लाईफ संपतं असं अजिबात नाही आहे.
सुरू होतं सेकंड इनिंग. तुम्ही आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी करू शकता. मग हे इन्स्पिरेशन आहे. मग अशा इन्स्पिरेशनल गोष्टी तुम्ही वाचत राहा, ऐकत राहा. छोटे छोटे पॉडकास्ट मिळतात. पॉडकास्टमध्ये खूप म्हणजे आपल्या बॅडमिंटन खेळले खूप सारे स्टेफी ग्राफ, आगाशे आंध्रा आणि त्यांचे असे छोटे छोटे व्हिडिओज आहेत की आता तुमची मॅच आहे आणि मग मॅचच्या वेळेस तुम्ही स्ट्रॉंग कसे राहिलात बरं, म्हणजे तुम्हाला भीती नाही का वाटली, तुमचे स्ट्रोक्स चुकले मध्यांतरानंतर, मग तरी तेव्हा मग ती मॅच तुम्ही जिंकला, ती कशी जिंकली, हे मॅच झाल्यानंतर त्यांचे असे छोटे छोटे इंटरव्ह्यूज घेतले जातात. मग मॅक्झिमम लोकांचं एकच उत्तर असतं, माझं माइंडसेट खूप स्ट्रॉंग होतं आणि मी खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी खेळले आणि खूप ॲग्रेसिव्हली खेळले. याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला, की ही मॅच मीच जिंकणार आहे, माझ्याशिवाय ही मॅच कुणीच जिंकू शकत नाही आणि मी त्याला हरवणारच आहे. हा ॲटिट्यूड घेऊन जर तुम्ही रेसमध्ये गेला किंवा शरीर म्हणजे जीवनाच्या कुठल्याही शर्यतीत उतरला, मग ती अभ्यासाची असू दे, करिअरची असू दे, स्पोर्ट्सची असू दे, व्हॉट एव्हर, पण हा ॲटिट्यूड तुमच्यामध्ये पाहिजे की मीच जिंकणार, मी हारणारच नाही, मला कोणी हरवू शकणार नाही, कारण की मी तेवढे कष्ट घेतलेत, तेवढं मी ट्रेनिंग केलं आहे. तुमचं जे मन आहे ना असं स्ट्रॉंग पाहिजे, असा स्ट्रॉंग माइंडसेट पाहिजे. 1% जरी तुम्हाला एकदा वाटलं अरे मी हरले तर सगळं गणित फिसकटतं. मग असं होऊ द्यायचं नाही. मग हे कसं होऊ शकतं, ह्याला ना माइंड जिमिंग नावाचा प्रकार असतो. माइंड जिमिंग काय असतं माहिती का तुम्हाला, आपण कसं जिम करतो की नाही जाऊन, तसं माइंड जिमिंग, जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती गोष्ट सकाळी उठल्या उठल्या पहिले करायची. मॅथ्स नाही आवडत तुला करायला, सकाळी उठायचं लवकर आणि पहिले मॅथ्सची 10 गणितं सोडवायची. का तर दिवसभर इतकी एनर्जी राहते की जी गोष्ट मला अवघड आहे ती मी पहिले केली आणि ती एनर्जी तुम्हाला खूप 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 पुरून उरते 24 तास. मग ह्याला म्हणायचं माइंड जिमिंग. जे अवघड आहे तुमच्यासाठी पहिले डू इट दॅट आणि मग बाकीचं सगळं सोपं सोपं नंतर करायचं. जे अवघड आहे ते पहिले, बाकीचं इझी सगळं नंतर. का तर ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या माइंडला ट्रेनिंग मिळतं, ब्रेनला ट्रेनिंग मिळतं की हार्ड थिंग्स फर्स्ट अँड देन डू द इझी थिंग्स. ह्याला म्हणायचं माइंड जिमिंग. हे तुम्ही उद्यापासून स्टार्ट करा. तुम्हाला जो अभ्यास करायला आवडत नाही, जो विषय आवडत नाही, पहिलं तो करून मोकळा व्हायचा एक्झामच्या आधी, म्हणजे तुम्ही रिलीव्ह राहता, अरे हे जे अवघड आहे ते तर सगळ्यात झालं, आपण इझी काय नंतर कधी पण करू शकतो, राईट. हे झालं माइंड जिमिंगबद्दल. सो मोटिवेशन अशा प्रकारे मिळेल तुम्हाला. छान छान व्हिडिओज बघा, पॉडकास्ट बघा, सतत काहीतरी वाचत राहा, इन्स्पिरेशनल गोष्टी वाचत राहा, त्यांनी तुम्हाला मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही सारखे अपडेट राहाल की काय नेक्स्ट वॉट असं. नेक्स्ट प्लीज. स्पोर्ट्सचे असेल तर वेगळं असतं की तुम्ही ट्रेनिंगसाठी कोच घेऊ शकता, बाकीच्या गोष्टी करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की तुम्ही म्हणाल की आमची तर शाळा 8-10 तास असते, मग त्याच्यानंतर क्लासेस असतात, मग मला होमवर्क असतो, माझ्याकडे टाईमच नाही, माझ्याकडे वेळच नाही, मी कधी करू या सगळ्या गोष्टी. सो टाईम मॅनेजमेंट नावाची एक गोष्ट असते. दिवसभरात 86,400 जे सेकंद आहेत तेच पंतप्रधान मोदीजींना आहेत, तेच सचिन तेंडुलकरला आहेत, तेच शिंदे सरांना आहेत, तेच मला आहेत. मग द वे यू यूज इट, म्हणजे कोणत्या प्रकारे तुम्ही 86,400 सेकंड्स वापरतात त्याला इम्पॉर्टन्स आहे. ते झोपेत वापरता, तुम्ही झोप काढून वापरता का कष्ट करून वापरता, काय कुठे सेव्ह करता, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा एखादा जार आहे आणि जारमध्ये खूप सारे दगड टाकलेत. हां, एखाद्याला विचारले की अरे हा जार भरलाय का, खाचोखाच आपण दगड टाकलीत त्याच्यात, म्हणा हो भरलाय. पण एखादा शहाणा हुशार काय करेल, वाळू आणेल आणि ती वाळू त्याच्यात टाकेल. तो म्हणा नाही भरली नाही आहे, बघा अजून ह्याच्यात वाळू भरतीये, ह्याच्यात वाळू अजून बसतीये. म्हणजे ही वाळू म्हणजे काय आहे, फिलर्स. मग तुमच्या लाईफमध्ये असे फिलर्स तुम्ही आणायचे. दिवसभरात शाळेमध्ये तुम्हाला लंच ब्रेक आहे, 10 मिनटं मिळतात. त्या 10 मिनटात तुम्ही मोबिलिटी करू शकता. मोबिलिटी म्हणजे सगळे जॉईंट्स हलवायचे, स्क्वॅट्स मारू शकता, उठाबशा करू शकता, व्हॉट एव्हर. 5 व्यायाम हा काय सतत 1 तासच केला पाहिजे असं काही नाही आहे. 10 मिनटं 20 मिनटं काफी आहे. सो ही 10 मिनटं ही 20 मिनटं तुम्हाला दिवसभरात खूप ठिकाणी मिळतात. सो टाईम मॅनेजमेंट करायला शिका. जो तुमचा होमवर्क आहे घरी करण्यापेक्षा एखादा तास ऑफ मिळाला तुम्हाला, तिथं करा आणि घरी दुसरा अभ्यास करा. वेळ कसा वाचवायचा, टाईम कसा मॅनेज करायचा आणि तो सेव्ह कसा करायचा, ह्या गोष्टी आपण शिकू शकतो. तर या गोष्टी तुम्ही शिका. आणि म्हणजे कारणं देऊ नका. म्हणजे आपल्याकडे कार्नेरिया हा प्रकार असतो, आजार असतो खूप जणांना. म्हणजे मी आजारी आहे, मला तापच आहे, मी आता म्हातारी झाली आहे, माझं वजनच खूप आहे, मी कसं जो जिमला, मला डायबिटीज आहे,
मग मी शुगर नाही खाणार, मग मला धाप लागते, मला लवकर जेवावं लागतं, नानाविध असंख्य कार्नेरिया. हा कार्नेरिया तुम्ही बाजूला टाका. मी स्टुडंट आहे, मी विद्यार्थी आहे, मला किती शाळा असते, मला खूप अभ्यास असतो, अशी कारणं त्याची बंद करा. ॲट अ टाईम यू कॅन डू सो मेनी थिंग्स. मल्टीटास्किंग, स्पेशली फॉर फिमेल्स, गर्ल्स. तुम्ही खूप गोष्टी करू शकता एका वेळेस. अभ्यास करू शकता, घरचं काम करू शकता, तुमचा छंद जोपासू शकता, नृत्यकला शिकू शकता, आणि एवढं सगळं शिकून परत आईला घरकामात मदत पण करू शकता. सो थिंक ऑन दॅट. नेक्स्ट प्लीज. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपल्याला कसं असतं, सकाळी छान उठायचं, आईच्या हातचा डबा घ्यायचा, शाळेत जायचं, शाळेत आलं की होमवर्क करायचा, झोपायचं, हे सायकल कंप्लीट चालू. आपल्या कम्फर्ट झोनमधनं आपण कधी बाहेरच पडत नाही. जो कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडतो तो खूप पुढे जातो. हे सगळं छान छान गुडी चाललंय ना, ह्याला म्हणायचं कम्फर्ट झोन. पण आपल्या शरीराला जेव्हा आपण त्रास देतो ना, तो आउट ऑफ कम्फर्ट झोन असतो. म्हणजे मी जेव्हा पहिली आयर्नमॅन केली, समुद्रात उडी मारली, ते माझ्या आउट ऑफ कम्फर्ट झोन होतं. तेव्हा पडले तर वाटत झालं मी परत नाही आले तर माझ्या 2 मुलांकडे कोण बघणार. नानाविध विचार येतात, म्हणजे विचित्र विचार येतात. पण माझा तर पाय टेकत नाही आहे समुद्रात, आणि आता मी जर बुडले तर मला स्विमिंगसुद्धा येत नव्हतं तेव्हा. जस्ट बिफोर 6 months, 6 महिन्यापूर्वी मी स्विमिंग शिकले होते. तेव्हा तुम्हाला 4 किलोमीटर समुद्रात उडी मारायची, तेव्हा किती डेअरिंग लागतं इमॅजिन करा. मग ते डेअरिंग एका स्त्रीमध्ये कुठून येतं? आई झाल्यावर सगळ्या गोष्टी शिकतो आपण. नॉट नेसेसरी की तुम्ही आईच व्हायला पाहिजे, पण बिईंग अ फिमेल, बिईंग अ स्त्री, आपलं मन जरा वेगळंच असतं आणि खूप कठीण, कठोर असतं. सो त्याचा फायदा करून घ्यायला शिका. पेशन्स जो आहे ना, स्त्रियांकडे भयंकर असतो, तर त्याचा फायदा तुम्ही करून घ्या तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत, तुमच्या स्पोर्ट्सच्या करिअरमध्ये आणि फायनल करिअरमध्ये पण तुम्ही. सो मी काय सांगत होते की हा जो कम्फर्ट झोन आहे, तुम्ही जर ब्रेक केला, म्हणजे तुम्ही 4 तास रोज अभ्यास करता आणि असं वाटलं की आज मी ब्रेक करणार आणि मी 6-7 तास अभ्यास करणार, तर करून बघायला काय हरकत आहे? तर तोडा, ब्रेक करा. जोपर्यंत तुम्ही तुमचं लिमिट क्रॉस नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कॅपेबिलिटीज कधीच कळणार नाही. 10 तास, 12 तास सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता, खेळू शकता, किती साऱ्या गोष्टी करू शकता. पण जर तुम्ही त्या करून बघितल्याच नाही कधी, तर तुम्हाला कसं कळणार तुम्ही करू शकता? सो तुमच्या कम्फर्ट झोनमधनं तुम्ही बाहेर पडा, त्या गोष्टी करायला शिका. पहाटे नाही उठत 4ला, तर उद्या गजर लावा 3:30चा आणि उठून बघा एकदा की जमतंय का मला. एक दिवस उठला तर दुसऱ्या दिवशी पण उठाल, तिसऱ्या दिवशी उठाल, मग रोज उठाल, आणि तुमच्याकडे दिवसभर इतका वेळ राहील, तुम्हाला वाटेल अरे एवढा वेळ अजून मी काय करू, खेळू, काय करू, काय नको करू, असं होईल तुम्हाला. सो स्टार्ट युअर डे अर्ली. नेक्स्ट प्लीज. सो हे सगळं होतं फिटनेसबद्दल आणि माझ्या छोट्याशा प्रवासाबद्दल. हे सांगण्याचा हेतू एकच होता की वयाकडे जाऊ नका तुम्ही, किंवा शरीरयष्टीकडे बघू नका. तुमचं मन ही सगळ्यात तुमची बेस्ट पॉवर असते. तुमचे ड्रीम्स, तुमचे मन हे खूप खंबीर करा आणि त्याला तुम्ही स्वतः घडवू शकता. तर ती वेळ हीच असते, युवा स्थिती. जेव्हा तुम्ही खूप मोठे व्हाल तेव्हा त्याचा फायदा नाही, पण हेच वय आहे की या वयामध्ये तुम्ही तुमचे गोल सेट करू शकता, तुम्हाला काय व्हायचं आयुष्यात ते ठरवू शकता आणि त्या दृष्टीने तुम्ही पावलं टाकू शकता, आणि ते तुम्ही होणारच, हीच गोष्ट ठेवा मनामध्ये. थँक्यू सो मच शिंदे मॅम, सर, मला इथं बोलवल्याबद्दल, आणि खूप छान वाटलं तुमच्याबद्दल. मला अजून खूप बोलण्यासारखं आहे, पण आज इथेच थांबवते. थँक्यू सो मच. हो, प्रश्न उत्तर आपण, कुणाला प्रश्न असतील तर प्लीज विचारायला पुढे मागे बघू नका. कशाबद्दल विचारू शकता, मी जस्ट आता जे सांगितलं त्याच्याबद्दल. एनी क्वेरीज, क्वेश्चन्स रिलेटेड टू फिटनेस, गेम्स? येस प्लीज. मी प्रथमेश वाणी, सेंट जोसेफ विद्यार्थी, इयत्ता 9वीमध्ये पडतो. मल्टीटास्किंगपेक्षा फोकस कसं राहायचं? फोकस्ड बरं ना. फोकस्ड बरं नाही. फोकस्ड राहणं हे मल्टीटास्किंगमध्ये सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे तू कन्फ्युज्ड आहेस. फोकस्ड म्हणजे काय, एखादी गोष्ट तू करतोय ना तेव्हा तीच गोष्ट फोकस करून करणे. आणि मल्टीटास्किंगमध्ये काय, एखादी गोष्ट फोकस तर केली आहे, पण ॲट अ टाइम तू अनेक गोष्टींवर नंतर फोकस करू शकतो. सो दोन्ही गोष्टी, मल्टीटास्किंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कधी पण एक छान गोष्ट सेटल झाल्यावर यू कॅन डू अदर थिंग्स. असं जरुरी अजिबात नाही आहे की तुम्ही मल्टीटास्किंग करायलाच पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये
अग्रेसर व्हा, मग दुसरी गोष्ट करा. मग विस्मरणीय काय झाली तर साधारण 4 किलोमीटर स्विमिंग जेव्हा आम्ही करायला पडलो पाण्यामध्ये, तर ते इतकं चिल्ड वॉटर होतं, म्हणजे त्याचं टेम्परेचर ऑलमोस्ट 7 to 8 डिग्री होतं. आणि आपल्याला एवढ्या थंडीची सवय नसते, असे दात कडकड 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 वाजत होते आणि त्यात आधीच बारीक असल्यामुळे बारीक लोकांना थंडी खूप वाजते. तर एकदम चिल्ड आणि माझे हातपाय पुढे हलत नव्हते आणि 4 किलोमीटर स्विमिंग करायचं होतं. जसं मी पाण्यात पडले डायरेक्ट मी गटांगळी खाली गेले आणि म्हणलं आता सुरुवातीलाच असं झालं तर 4 किलोमीटर काय करणार आहे, कसं पोहणार आहे. सो हे मनाला थोडं समजवत करत मी हे 4 किलोमीटरवरून बाहेर आले, सायकल घेतली आणि तिथे खूप हेअरपिन बेंड सगळे असे टर्न्स होते, म्हणजे 90 डिग्री टर्न होते आणि खूप इलिव्हेशन होतं. आणि पहिल्याच बेंडला मी जोरात आपटून खाली पडले सायकलला. क्लीट घातले होते सायकलमध्ये, क्लीट म्हणजे लॉक होतात सायकलला पाय, आणि ते मी काढायच्या आधीच मी जोरात आपटले आणि माझं सायकलचे जे हँडल असतं ते पूर्ण ब्रेक झालं. मग तो सगळ्यात माझ्यासाठी अविस्मरणीय होता, कारण की त्यावेळेस प्रेझेन्स ऑफ माइंड खूप लागतो. जेव्हा तुम्ही एखादा गेम खेळता, स्पोर्ट खेळता, तेव्हा तुम्ही सजग असणं गरजेचं असतं. ॲट दॅट मुवमेंट काय करायचं हे खूप महत्त्वाचं असतं. मग त्यावेळेस झटकन मी उठले, पहिले हँडल स्ट्रेट केलं, ज्या वायर अडकल्या होत्या सायकलच्या त्या सगळ्या क्लिअर केल्या आणि स्वतःला लागलंय का ते नंतर बघितलं, पण पहिले सायकल जे आयर्नमॅनचे टायटल आहे ते वाट बघते माझ्यासाठी आणि मला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय. मग मी पडले काय, माझा हात फ्रॅक्चर झाला काय, लागलं काय, माझी सायकल मोडली काय, मी त्याचा विचार पण नाही केला. मला फक्त एकच दिसत होतं, आयर्नमॅनचं माझं मेडल, आणि त्याच्या दृष्टीने मी त्याच्याकडे पळत जातो. सो दॅट वॉज व्हेरी प्रेशियस मुवमेंट फॉर मी, कारण की माझी पहिली आयर्नमॅन होती आणि खूप सारे अनुभव आले होते, म्हणजे बुडणे, पाण्यात बुडणे, पडणे, ॲक्सिडेंट होणे, लागणे, रक्त येणे, त्या सगळ्या गोष्टी एकाच रेसमध्ये घडल्या होत्या. सो छान एक मस्त होता सपोर्टिव्ह आहे. घरातले म्हणजे सासू म्हणा, सासरे म्हणा, त्यांनी मला असं कधीच म्हणाले नाही की आता तुझी 2 मुले आहेत बाळा, ती एवढी छोटी आहे, तुला काय गरज आहे, तुझं स्वतःचं क्लिनिक आहे, वेल टू डू, चांगलं कमवती आहेस, असं रिस्की करायचं तुला काय गरज आहे, असे स्पोर्ट्स की जिथं समुद्रात जायचंय, तिथं बाबा बुडलो पण काय गरज आहे, नेवर. ते कधीच मला म्हणाले. त्यांनी काय मला प्रोत्साहन दिलं, तू करतीयस ना बाबा, कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. पण अशी लोक मला भेटली की ती म्हणली की बाबा तुला काय गरज आहे, तुला ह्याच्यातलं काही बक्षीस मिळणार आहे का, तुला ह्याच्यातनं काही पैसे मिळणार आहे, कशासाठी करतेस हे सगळं, तुझी छोटी मुलं पण आहेत, तुझी फॅमिली पण तुला बघितलं पाहिजे. सो त्यांना मी असं उत्तर दिलं की मी सगळं करून लास्ट मी माझी स्पोर्ट्स करू, माझी फॅमिली, माझी मुलं, माझं क्लिनिक, माझं घरचं. माझ्या घरी आजही खूप पाहुणे रावळे येतात, खूप राबते आमच्या घरामध्ये. ते सगळ्यांचं करून वेळ काढून मग मी हे करते. पहाटेची जी वेळ असते ना, पहाटे 3:30-4ला मी स्विमिंग पूलमध्ये असायचे स्विमिंग शिकायला, आणि त्याच्यानंतर 6ला माझ्या मुलीची पहिली बस असते शाळेची, तेव्हा मी घरी परत यायचे, तिचा टिफिन द्यायचे, तिला बसमध्ये घालवायचे, त्याच्यानंतर मी रनिंगला जायचे. मग माझ्या मुलाची शाळा असेल 9ला, 8:15ला मी घरी टच व्हायचे, 8:15 नंतर त्याचा टिफिन, त्याला शाळेत घालवणे, ह्या सगळ्या प्रोसेसमधून आल्यावर त्यांचा अभ्यास घेणे, हे सगळं सुद्धा मी करते. मग मी माझी कर्तव्य कुठेच विसरली नाहीये, हे सगळं करते. मग हे सगळं करून जर मी स्पोर्ट्स करत असेल तर तुमच्या पोटात का दुखते, नाही दुखायला पाहिजे ना. यू शुड म्हणजे तुम्ही मला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग हे जेव्हा मी केलं तेव्हा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना, शाळेतल्या, कॉलेजमधल्या खूप साऱ्या मैत्रिणींना हे कळालं, आणि मग आम्ही खूप साऱ्या जणी भेटलो आणि त्यांना खूप प्रोत्साहन मिळालं. मग त्याच्यानंतर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी मॅरेथॉन करू लागल्या. मॅरेथॉन म्हणजे काय असतं, 42 किलोमीटरचं रनिंग करायचं असतं. हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटर करायचं असतं. सो हे मी पळती हे बघून त्यांनी एक सायकल विकत घेतली, त्यांनी सायकलिंग सुरू केलं माझ्या मैत्रिणींनी, त्या मॅरेथॉन पळू लागल्या. म्हणजे घर कसं
ना की अख्खं घर शिकतं, राईट? सेम एक घरातली आपली स्त्री जर फिटनेसच्या मागं लागली ना, सख्खं घर तिला बघतं की आई कशी व्यायाम करते, मुलं तिचं फॉलो करतात, सासू सासरे बघतात अरे ही करते एवढं सगळं करून, पण आपण पण करावं, ते सुद्धा व्यायाम करतात. आणि ह्याचं सगळं ज्वलंत उदाहरण सांगते, माझी सासरे. मी 5 वेळा आयर्नमॅन केलं, माझ्या नवऱ्याने आयर्नमॅन केलं, हे बघून वयाच्या 70 मध्ये ऍट द एज ऑफ 70 त्यांनी हाफ आयर्नमॅन केलं. त्यांच्याबद्दल सांगण्याचा विशेष की त्यांचे दोन्ही गुडघे पूर्ण झिजलेले म्हणजे त्यांचे पाय असे, त्यांना रनिंग करता येत नाही, त्यांना स्विमिंग करता येत नव्हतं. सो आम्ही दोघं म्हणजे माझा नवरा बायको करतोय हे बघून, सतत बघून की हे करतायत हे करतायत, मग त्यांनी चालायला सुरुवात केली आणि ही हॅज लॉस्ट 25 kg, 25 किलो. घरात जर एखादा प्रेरणास्थान असेल तर त्याचा इफेक्ट सगळ्यांवर पडतो. त्यांनी वजन कमी केलं, चालायला लागले, मग ब्रिस्क वॉकिंग, मग हळू धावायला लागले आणि असं करत करत मॅरेथॉन केली तिने आणि त्यांनी आयर्नमॅन केली. सो भारतातले ते पहिले ओल्डेस्ट आयर्नमॅन असं किताब त्यांनी मागच्या वर्षी घेतलं. म्हणजे नॉट नेसेसरी की पुरुष प्रधान संस्कृती, नॉट नेसेसरी की पुरुषांनीच मोठ्या मोठ्या गोष्टी करून इन्स्पिरेशन सगळ्यांना दिलं पाहिजे, नाही, स्त्रिया पण काही कमी नाही आहेत. मग आमच्या घराचं प्रेरणास्थान मी ठरले माझं बघून, म्हणजे हे काही कौतुक किंवा परवडी सांगत नाहीये, तुमच्या घरात पण असं घडू शकतं. तुम्ही फिमेल सुद्धा इन्स्पिरेशन ठरू शकता तुमच्या घरच्यांसाठी, तुमच्या आजी आजोबांसाठी, तुमच्या आत्या मावश्या यांच्यासाठी, की अरे हिनं एवढं केलं, आपण थोडं काहीतरी करू, आपण फिट राहिलो तर आपण अजून आणखी काही आयुष्य काळ जगू आणि आपला जगाला सुद्धा आपला काहीतरी उपयोग होईलच ना, राईट? येस, एनिवन? येस प्लीज. माझं नाव आशी आहे की इंग्लिश मीडियम स्कूलमधून. येस प्लीज. मला हे विचारायचं होतं की आयडियल टाइम मॅनेजमेंट कसं करायचं फॉर स्टुडंट लाईफ, लाईक हॉबीज, अभ्यास करणं, फिटनेस आणि आयडियल टाइम, खूप छान प्रश्न विचारला. स्टुडंटसाठी आयडियल टाइम मॅनेजमेंट कशी करायची? सगळ्यात महत्वाचं क्वालिटी अभ्यास करा, सगळ्यात इम्पॉर्टंट. तुम्ही समजा आता 4 तास अभ्यास करणार आहे, राईट? तर क्वालिटी अभ्यास म्हणजे काय असतो, सगळं सरसकट वाचायचं वगैरे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही जे शाळेत शिकता ना, अर्धा तास जर तेव्हा तुम्ही ऐकता ना, कान उघडे ठेवा आणि ते ग्रास्प करा, जेणेकरून घरी गेला तर परत तुम्हाला वाचायची गरज नाही पडणार. तो अर्धा तास तुम्ही तिथे शाळेत सेव्ह करता. शाळेत लक्ष देऊन ऐका. जे असं समजा की हे परीक्षेसाठीच वाचतोय किंवा परीक्षेसाठीच मी शिकून घेतोय, शाळेत तो अर्धा तास तुम्ही सेव्ह केला, घरी गेला जस्ट रिवाइज इट. तिथे तुम्ही अर्धा तास सेव्ह केला, मग तुमच्याकडे 1 तास तुम्ही सेव्ह केला. ह्याला म्हणायचं क्वालिटी अभ्यास करणं. म्हणजे तेच रटा वाचायचं नाही, घुकमपट्टी नाही करायचं, नॉलेज गेन करायचा प्रयत्न करा. म्हणजे जे तुम्ही शिकलाय ना, घरी गेला डोळे बंद करून आठवा मी काय. एक सगळ्यात जास्त चांगला एक्सरसाइज तुम्हाला सांगते मुलांसाठी. रात्री झोपताना 10 मिनिटं डोळे बंद करायचे आणि स्टार्ट फ्रॉम द मॉर्निंग टू एंड, दिवसभरात तुम्ही काय केलंय ना हे रिसायकल करा. सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे. सकाळी तुम्ही उठला, कुठल्या साईडला वळाला, कोणते कपडे घातले हे तुम्हाला आठवते का? बघा डोळे बंद करून. काल नाही आठवत, मग ती प्रॅक्टिस करून घ्या. काल या ग्रीन कलरचा ड्रेस घातला होता, परवा आठवड्याचं तर आठवडं शक्यच नाही. मग ते कधी पॉसिबल आहे? तेव्हा तुम्ही डोळे बंद करून सगळं आठवायचा प्रयत्न करा. हे 10 मिनिटं रोज करा एक्सरसाइज. आणि तुम्हीच मला 15 दिवसानंतर ना मला एक मेसेज करून टाकाल की मॅडम खरंच खूप फरक पडलाय. म्हणजे ह्या गोष्टी ना ब्रेन जिमिंग, माइंड जिमिंग साठी खूप आठवायचं काय केलंय दिवसभरात. कधी छोट्या छोट्या गोष्टी, मी उठलो, पाणी पिलं, मग कुठल्या ग्लासात पिलं, हातातलं घड्याळ कधी घातलं, कुठनं उचललं, बटन बंद केलं तर किती नंबरचं बटन बंद केलं मी, पुस्तक घेतलं तर कुठल्या कपाटातनं पुस्तक घेतलं, खालच्या कप्प्यातनं घेतलं का वरच्या कप्प्यातनं. एवढ्या छोट्या गोष्टी फक्त 10 मिनिटं तुम्ही आठवा. तुमची ब्रेनची कॅपॅसिटी ना, ग्रास्पिंग पॉवर म्हणतो ना, ती इतकी वाढते. हा किती जर सिम्पल आहे, हा करून बघा. मग हे टाइम मॅनेजमेंट तुम्ही स्टुडंटसाठी करू शकता की 10 मिनिटं हा एक्सरसाइज करायचा. दुसरी गोष्ट क्वालिटी अभ्यास करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं रोज कंपल्सरी 35 मिनिटं तुम्ही व्यायामासाठी दिलीच पाहिजे. मग त्या एक्सरसाइज मध्ये काही पण
तुमच्या शरीरातनं घाम हा गाळलाच पाहिजे, म्हणजे गेलाच पाहिजे, सगळे टॉक्सिन्स बाहेर पडलेच पाहिजे. तर तुम्हाला छान भूक लागेल. भूक लागली तर तुम्ही छान जेवाल तर सगळे न्यूट्रिएंट्स म्हणजे तुमचे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट सगळे बॅलन्स डाएटच्या स्वरूपात जातील तुमच्या शरीरामध्ये आणि मग तुमचं ब्रेन चांगलं वर्कआउट, कारण की ब्रेन ब्लड सर्क्युलेशननी वर्क करतं. तुमचं ब्लड चांगलं सर्क्युलेट झालं तुमचं ब्रेन सर्क्युलेट होणार. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हां, फाईन. येस प्लीज. This is last question, okay? कारण आपल्याला पुढे जायचं आहे अजून. Yes. My name is Fatima from the Sanmeshwar Public School. Yes. My question is that, is it better to work at night or day? Because many people says that they feel more productive during the night. रात्री अभ्यास करण्यापेक्षा किंवा रात्री प्रोडक्टिव्ह राहण्यापेक्षा तुम्ही सकाळचा बेस्ट असतो. ब्राह्मी मुहूर्त माहिती ना, पहाटे 3 ते 4 हा सगळ्यात बेस्ट टाइम असतो. सो रात्री प्लीज जागरण करू नका. का? शरीराची आपली सगळी डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळी बिघडते. जेव्हा तुम्ही रात्री 9:30 पावणे 10ला मराठी चालेल ना सगळ्यांना? 9:30 पावणे 10ला झोपता ना, तेव्हा काय सुरू होतं माहिती का तुमच्या शरीरामध्ये? तुमची रिकव्हरी सायकल सुरू होते. म्हणजे तुम्ही जे चालताय, लिहिताय, हात दुखायचा थांबतो, पाय दुखायचा थांबतो. कशामुळे माहिती का तुम्हाला? रिकव्हरी. मसल फायबरची ग्रोथ, नवीन मसल फायबर तयार कुठे होतात माहितीये? आपण झोपल्यावर. जर तुम्ही रेस्ट दिली नाही शरीराला, तुम्ही झोपला नाही, तर ही रिकव्हरी होणार कशी? टॉक्सिन्स शरीरातले बाहेर पडणार कसे? आणि हे जर तुम्ही रात्री 9:30 पावणे 10ला झोपला तर ही रिकव्हरी होणार. पण तुम्ही रात्री जागरण केलंच, तुमची रिकव्हरी व्हायला मार्गच नाहीये. तुम्ही कायम असे फटीग, थकलेले, एक्झॉस्टेड असे राहणार. सो रात्री नाही, नेव्हर. रात्री जागरण करू नका. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, फ्रेश राहा, कारण की तेव्हा तुमचा हार्मोनल बॅलन्स खूप छान असतो. चांगले हॅपी हार्मोन्स सकाळी जास्त रिलीज होतात, जे तुम्हाला गरजेचे असतात तुमच्या स्फूर्तीसाठी, रात्री नाही. सो नो फॉर नाईट जागरण. ओके. येस, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर असं कम्युनिकेशन करून. थँक्यू सो मच. हॅलो. मी एवढ्यासाठीच इथं आलो आहे की स्मिता 10वीला किती होती तू? 8, 9, 10 किती साली होती? 99ची बॅच. हां, 99ची बॅच. म्हणजे स्मिता 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी जेव्हा होती येते त्यावेळेपासून मी आत्ता 25 वर्षांतर परत तिला या वेगळ्या भूमिकेत बघतोय मी. तर शिक्षकांनी पेरलेलं कुठलंही वेस्ट होत नाही आहे आणि ते नेहमीच असं वाढतं. ते बघून किती आनंद होतोय. तुम्ही पण असं केलेलं आहे, ते बघून तुमच्या शिक्षकांना खूप आनंद होईल. आणि तिने आज सांगितलेले प्रत्येक गोष्ट कान लावून तुम्ही ऐकली आहे, त्याच्यावर तुम्ही निश्चितपणे खूप छान कराल असं वाटतंय मी. मला पण खूप आनंद झाला आणि नवीन प्रेरणा झाली. मला माहीत नाही की मी आयर्नमॅन होईन की नाही, कारण मी जेव्हा 8वीत होते सर असेच खूप इन्स्पायरिंग लोकांना बोलवायचे समोर, आणि मी अशी तुमच्यासारखीच बसलेली असायची खाली आणि नेहमी बघायची, अरे काय छान, किती मस्त बोलतात आणि कुठले टार्गेट्स त्यांनी अचीव केले, म्हणजे आयुष्यामध्ये कुठं पोहोचले, आपण कधी पोहोचणार आणि इथं या स्टेजवर मी कधी घेणार, खूप वाटायचं म्हणजे मला. आणि अनपेक्षित म्हणजे माझ्यासाठी हे असं वाटलंच नाही मला आयुष्यात की सरांसमोर, मॅडमसमोर मला बोलायची संधी तुमच्या सगळ्यांसमोर, म्हणजे जे आपले सर आहेत, शिक्षक आहेत, ज्यांनी आपल्याला घडवलं, त्यांच्यासमोर आज आपल्याला आपला अनुभव कथन करायला मिळेल. याच्यापेक्षा काय आयुष्यात मोठं काय असू शकेल. मस्त, खूप छान होता. हाच आनंद तुम्ही शृंखलेमध्ये पुढे 25 वर्षानंतर आपल्या टीचरला द्यावा, एवढीच माझी तुमच्याकडनं अपेक्षा. धन्यवाद. स्मिताचं मी काही धन्यवाद मानत नाही, पण मी तिने सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी करून आयर्नमॅनच्या सोबत नाही आहे, पण काही गोष्टी चांगल्या करेन. धन्यवाद. स्मिताताईकडून खूप काही शिकायला मिळालं आपल्याला. आपण सर्वजण थोडं आत्ता सरांनी सांगितल्यासारखं फॉलो करूया.
आणि मला वाटतं स्पर्धेला आयर्न मॅन म्हणण्यापेक्षा आयर्न लेडी किंवा आयर्न वुमन म्हणलं तर ते जास्त समर्पक होईल असं मला म्हणायचं आहे. 5 वेळा 5 टाइम्स, नॉट अ सिंगल टाइम. तर स्मिताताई खूप खूप धन्यवाद. आपण पुण्याहून या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप वेळ दिला, खूप सगळ्यात चांगले पॉईंट्स त्या ठिकाणी कव्हर केलेत. सो व्हेरी व्हेरी थँक्स.